ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस पहिल्या नावामध्ये परत एकदा आपल्या समवेत मराठी शब्दांचा खजिना आणि अलंकारिक भाषेवरती ज्यांचं प्रभुत्व आहे ते आदरणीय नरेश ढोमे सर आपल्याबरोबर जोडले जात आहेत. आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग TNScricket.in आणि मी समालोचक मनोज बेल्लेकर, गोपी जाधव सर, नरेश ढोमे सर. थँक्यू. थँक्यू मनोज सर. परत एकदा जाऊया मैदानामध्ये जिथे मॅच अत्यंत सुंदर प्रकारे सुरू आहे. आजच्या दिवसातला तिसरा सामना आपण बघतोय. मॅच आहे ती अजिंक्य तारा स्मॅशर्स विरुद्ध रायगड स्टार्स. मॅच नंबर 15 15वा सामना प्रहार प्रीमियर लीग मधला आता मैदानामध्ये सुरू होतोय. रायगड स्टार संघाने 2 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत, तर अजिंक्य तारा स्मॅशर्स एक सामन्यामध्ये जिंकलेत, एका सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. त्यामुळे ही मॅच अजिंक्य तारा स्मॅशर्ससाठी अत्यंत महत्त्वाची आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये थेट पोहोचायचं असेल तर हा सामना त्यांना जिंकणंच आहे. तर दुसऱ्या बाजूला सलामीची जोडी रायगड स्टार संघाकडून मैदानामध्ये दाखल होते अतुल आणि नितीन. संघनायक नितीन मांडवे आणि अतुल ही जोडी आपण मैदानामध्ये बघतोय. अतुल डिंबळे. वा, सुंदर फटका. आकाशामध्ये चेंडू आहे. टॉस मोठा आहे, मात्र अडवण्याचा प्रयत्न इथे यशस्वी ठरलेला आहे. 2 धावा इथे निश्चित पूर्ण होणारे अक्षय निर्मल सर स्टम्प्स उभे करतायत. एक एक बघायचं असतं कधी पण. पंचांना जर शंका असेल की इथे काहीतरी घडलेलं असू शकतं तर ते काय करतात, पहिल्यांदा तिसऱ्या पंचांकडे इशारा करतात आणि मग स्टम्प्स उभे करतात. इथे पंचांनी स्टम्प्स उभे केलेत, यावरून आपण समजू शकतो की हे लॉजिक असतात. जसं तुम्हाला सचिन ढवळे सर काही तर्क शिक्षण देतात किंवा रिझनिंग मधील अनेक अशा काही फॅक्ट सांगतात, तसे क्रिकेटमधल्या ह्या फॅक्ट्स आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे, यष्टीरक्षकाकडून निसटलाय, मात्र इथे धावा मिळणार नाही. तिथेच आहे स्कोअर 2 रायगड स्टार. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज सुनील गोराड. गोलंदाज सुनील गोराड. काल देखील सुनील चांगली गोलंदाजी करत होता. पहिलं षटक तो टाकतो. पालघरला बिलॉंग करतो. खरं तर सचिन ढवळेच मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी म्हटलं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आहेत. इथे तुम्हाला चंद्रपूर गडचिरोलीचे खेळाडू देखील बघायला मिळतील, तर सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खेळाडू पण बघायला मिळतील. पालघर जिल्ह्यातून देखील खेळाडू बघायला मिळतील. अनेक खानदेशातले खेळाडू आहेत, मराठवाड्यातले आहेत, विदर्भातले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, कोकणातले आहेत. मुंबई शहरातून देखील खेळाडू म्हणता येणार नाही तर विद्यार्थी सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीमध्ये अभ्यास करायला येत असतात. आणि अशाच काही विद्यार्थ्यांसाठी एक थोडासा रिलॅक्सेशन म्हणतो आपण, त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. खेळाडूंना देखील यस कडक शॉट, इम्प्रोवाइज फटका होता हा. डीप लॉंग ऑन डीप स्क्वेअर लेगला हा चेंडू जाईल. सीमारेषेच्या बाहेर. मिळत आहेत 6 धावा आणि बॉल मैदानामध्ये हवा आहे. नवीन बॉल जाईल. मैदानाच्या पलीकडच्या बाजूला बरेचसे वेली आहेत आणि त्यामुळे एक मैदानाला एक वेगळं सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सिंहगड डेंटल कॉलेज आणि हा सगळा इन्स्टिट्यूशनचा भाग आहे. कॉलेजचं मोठ्या इन्स्टिट्यूट्स इथे आहेत आणि त्यामुळे बरेचसे विद्यार्थी, जवळपास 10-15 हजार विद्यार्थी या परिसरामध्ये शिक्षण घेतात. कॉलेजचंच मैदान आहे. अत्यंत हिरवंगार असं मैदान, टेकडीच्या पायथ्याला बसलेलं मैदान. त्यामुळे इथे खेळण्याचा आनंद काही वेगळाच असतो. सगळ्या बाजूने तुम्ही बघत असाल तर हिरवीगार वनराई नटलेली आहे आणि मैदान सुद्धा तितकंच हिरवगार. रिव्हर्स अटेम्प्ट, आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि झेल होणार आहे. अमोल याने टिपला झेल. खर तर पुष्पा नावाने आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. काल 2 कॅच सुटले होते, त्यामुळे चिन्ह निर्माण झालं होतं फिल्डिंग वरती. कव्हर्स मध्ये त्याला उभं केलं होतं. आता थर्ड मॅनला पाठवलं गेले आणि तिथे पुष्पानं सुंदर कॅच पकडलाय. फलंदाज होणार आहे बाद. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड स्टार. हे पाहिजे खरं तर. ज्यावेळेस आपल्याकडून काही चुका घडतात, आपल्याकडून खराब कामगिरी होते, परंतु त्याच्यावरती मात केली पाहिजे. आपण सातत्याने शिकलं पाहिजे की नाही, मी कॅच सुटतायत माझ्याकडून, मग मी फिल्डिंगला येणार नाही किंवा काय, असं नाही. तुम्ही
पुढच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे आणि म्हणून अमोलचं विशेष कौतुक आहे. आज सुंदर कॅच त्याने पकडलेला आहे, टीमसाठी योगदान दिलेलं आहे. धावफलकावरती मात्र 9 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड स्टार्स. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणारे ऋषी, नितीन बाद झालेले अतुल डिंबळे आणि ऋषी ही जोडी मैदानामध्ये आता इथून पुढे डाव लढवणार. सुनील गोराड उजव्याच्या बाहेर बाहेर बाहेर. अपील जोरदार आहे, बोटा कशाकडे आहे, फलंदाज बाद आहे. कॉन्फिडन्स होता त्या अपील मध्ये आणि त्याचा प्रत्यय आपण इथे आलेला बघितलेला आहे. दुसरा फलंदाज सुनील गोराड. वॉट अ स्टार्ट. पहिल्याच षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आलेला आहे. उजव्याच्या बराचसा लांब होता चेंडू, आपण स्क्रीनवर पुन्हा एकदा बघू शकतो. या हलकीशी कड आहे, हलकीशी कड आहे आणि इथे अक्षय निर्मल सरांचं बोट आकाशाकडे. खरं तर अपील एवढं कॉन्फिडंट अपील होतं की तिथे काही चान्सच नव्हता बचावण्याचा फलंदाजासाठी आणि इथे ऋषी बाद होणार आहे. 9 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. अतुल डिंबळे आणि सूरज ही जोडी आता मैदानामध्ये असणार आहे. सूरज बेद्रे एक जबरदस्त खेळाडू आहे, एक हॅट्रिक त्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये आहे. एक मॅन ऑफ द मॅच त्याला प्राप्त झालेली आहे. सूरज बेद्रे आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होईल. 2-9 रायगड स्टार्स. अपिलामध्ये कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. सातत्यानं एक उदाहरण या अगोदर माझ्या समालोचनातून तुम्ही ऐकलं असेल की सकलेन मुस्ताक असं म्हणायचा की मी म्हणजे सकलेन मुस्ताक आणि रशीद लतीफ, तो विकेट किपर होता पाकिस्तानचा त्या काळातला. तर ते दोघं जण इतकं जोरदार अपील करायचे की तो म्हणतो की बऱ्याच वेळा LBW नसताना सुद्धा पंचांनी LBW बाद दिलेला आहे. बऱ्याच वेळा एज नसताना सुद्धा पंचांनी बाद दिलेला आहे. इतकं आमचं जोरदार अपील असायचं. तो पुढे म्हणतो की जर त्या काळात DRS असते ना तर आम्ही दोघंही जेलमध्ये असतो. यावेळेस वाईट आहे. या अगोदरचा निश्चित चांगला चेंडू होता. अजून थोडा बाहेर भरकटला गोलंदाज राकेश माळी आणि धावफलकावरती धावा 10. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड स्टार्स. सकलेन मुस्ताकने त्याच मुलाखतीमध्ये अजून एक स्टेटमेंट केलं होतं, अर्थात ते सचिन तेंडुलकर साठी होतं. जरूर त्याची चर्चा करू आपण. दरम्यान बाहेर जाणारा हा चेंडू होता राकेश माळीचा. फटका खेळला जरूर, 1 धाव आरामात प्राप्त करू शकतो अतुल. धावफलकावरती 11. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड स्टार. सचिन तेंडुलकर बद्दल तो म्हणतो की तेंडुलकर पहिल्यांदा भारताच्या दौऱ्यावरती पाकिस्तानला आला होता आणि एका मॅच मध्ये मी त्याला अगदी सुरुवातीलाच बाद केलं होतं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तेंडुलकर परत पुढच्या इनिंगला माझ्या समोर आला तर तो पहिली 15 मिनिटं त्यानं शांत खेळला. तो मी सगळे बॉल ट्राय केले परंतु त्याने मला एकही शॉट मारला नाही, एकही शॉट मारला नाही. तो फक्त खेळत होता, डिफेन्स करत होता, बचाव करत होता. मात्र त्यानंतर तेंडुलकर कसा खेळला याविषयी चर्चा केलेली. उंच आकाशामध्ये चेंडू, पॉइंट डाऊन दी बॉल आणि क्षेत्ररक्षक टिपतोय झेल. फलंदाजी ते होणारे बाद. 3रा धक्का असेल रायगड स्टार्सला. रायगडचा एक बुरुज इथे ढासळताना आपण बघतोय. रायगड क्रिकेट संघाचा. तर सूरज यावेळेस बाद होईल. राकेश माळीला यश मिळतंय. 12 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड स्टार्स दुसऱ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी राहिलेली आहे या सामन्यामध्ये अजिंक्य तारा स्मॅशर्स कडून. नवीन फलंदाज अजय सुतार. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एका मॅच मध्ये आपण पाहिलं होतं मॅन ऑफ द मॅच राहिला होता सचिन सूरज बेद्रे आणि त्यानंतरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता अजय सुतार. अतुल डिंबळे आणि अजय सुतार या दोघांना मैदानामध्ये आपण बघूया. 12 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. डाव्यातून ओव्हर द विकेट, हवेमध्ये चेंडू, परत एकदा पॉइंट तिथेच आहे आणि अजय सुतार शून्यावर. राकेश माळीला या षटकामध्ये दुसरं यश. 4 गडी बाद 12. रायगडचा डाव कोसळतोय, गडगडतोय. आजही रायगड दिमाखात उभा आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला भव्यता रायगडाची लक्षात येते.
आणि छत्रपती शिवरायांनी उभं केलेल्या स्वराज्याचं वैभव सुद्धा आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे जरूर रायगडावरती जा, किल्ल्यांवरती जा, तिथला पराक्रम अनुभवा. आपण जातो किल्ल्यांवरती आणि करतो काय, तर चुन्याच्या डब्या इतक्या कुठून मिळतात, मला हा प्रश्न पडलेला आहे. ऐक ना शोएब भाई, विद्रूप करून टाकतो आपल्या इतिहासाला, आपण विद्रूप करून टाकतो. इतके कर्म दरिद्री होतो आपण. तिथे गेलं पाहिजे, तो इतिहास जाणून घेतला पाहिजे, त्या किल्ल्यावरचा पराक्रम बघितला पाहिजे आणि जरूर तिथे नमन करावं, तिथे मुजरा करावा आणि मग परत निघून यावं. आपले जे इतिहास आहे, आपला जो पराक्रम आहे, आपला जो वारसा आहे, वारसा स्थळ आहे, त्यांचं संरक्षण करणं, ते जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. सरकारचं लक्ष असतं थोडं, परंतु नागरिकांचं देखील सजगपणे त्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू ऑन हॅट्रिक राकेश माळी. या अगोदर सचिन बेद्रेच्या नावावरती हॅट्रिकची नोंद आहे. राकेश माळी परत एकदा उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आणि हॅट्रिक, दुसरी हॅट्रिक राकेश माळीला. जबरदस्त गोलंदाजी, 3 फलंदाज पाठोपाठ बाद करण्यात राकेशला यश. 5 गडी बाद 12. पत्त्याचा बंगला कोसळतोय, तसा डाव कोसळतोय मैदानामध्ये. काय गोलंदाजी आहे, कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकू आपण राकेश माळीवरून. 3 फलंदाज लागोपाठ बाद केलेत. औदुंबर बाद झाला. सूरज कडून झेल इथे नोंद होतोय आणि जबरदस्त कॅच झालेले त्या षटकामध्ये. पुन्हा एकदा राकेश माळी, उजव्या यष्टीच्या बाहेर टप्पा पडून जाणार हा चेंडू मात्र चांगला ठरेल आणि षटकाची सांगता होईल. 12 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड स्टार्स. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी आदरणीय सचिन ढवळे सरांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. लागोपाठच्या 3 विकेटसाठी सुद्धा सचिन ढवळे सरांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. तर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सुद्धा आदरणीय सचिन ढवळे सरांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. इथे 500 रुपयाचं बक्षीस राकेश माळीनं पटकावलेलं आहे. या अगोदर सचिन बेद्रेनं हॅट्रिक घेतली होती. आज सकाळीच त्याला 500 रुपयाचं बक्षिसानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. काल त्याला ते बक्षीस आपण दिलं नव्हतं, तर आज सूरज बेद्रेला आपण ते बक्षिसानं सन्मानित केलेलं आहे. राकेश माळीला सुद्धा यानंतरच्या सामना संपल्यानंतर त्याचाही सन्मान करण्यात येईल. 500 रुपयाचं बक्षीस. उजव्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता सुनील गोराडचा. 1 धाव तिथे प्राप्त होणार आहे. धावफलकावरती 13 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा आहेत. षटक क्रमांक 3 येवाना सुरू झालेला आहे. सुनील गोराड या अगोदरच्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केलं होतं. सुरुवात शांत केली होती, मात्र जो शेवटचे 3 चेंडू होते त्याच्यामध्ये विलक्षण आक्रमकता दाखवली सुनील गोराडनं आणि तीच परिस्थिती आपण पाहिली राकेश माळीच्या बाबतीमध्ये. पहिल्या 2 बॉलवरती निश्चित प्रकारे धावा आल्या होत्या, पण त्यानंतर त्यानं लागोपाठ 3 विकेट काढल्या. कोसळणारा डाव इथे उभा करायचा. बॅक टू बॉलर फटका आहे, मात्र फॉलो थ्रू मध्ये बराचसा पुढे होता. चेंडू मागे येईल तिथे क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी झुंबड उडालेली बघितली आपण. लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक शांतपणे चेंडूच्या समोर होता. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने त्याच्या पुढे जाऊन अडवायचा प्रयत्न केला. कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं असतं जीवनामध्ये सुद्धा, क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा समन्वय दोघांमध्ये असला पाहिजे. 14 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड स्टार्स. 3ऱ्या षटकामध्ये अतुल डिंबळे आणि औदुंबर ही जोडी मैदानामध्ये. यस यस यस, परत एकदा समोर आला चेंडूच्या आणि डिफेन्स केला, बचाव केला चेंडूवरती. ज्यावेळेस अर्धा संघ पॅव्हिलियन मध्ये परतलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये काही संयमानं परिस्थिती हाताळणं महत्वाचं असतं. ज्यावेळेस मोठं वादळ येतं ना, वादळामध्ये तुम्ही झुकलं पाहिजे. वादळ निघून गेल्यानंतर पुन्हा ताठपणे उभं राहता येतं. वादळाच्या समोर जर तुम्ही ताठ उभा राहिला तर वादळ तुम्हाला नष्ट केल्याशिवाय राहत नाही.
उजव्याच्या बाहेरचा चेंडू आहे जमिनीच्या समांतर मिड विकेटला. एक धाव तिथे अतुल डिंबळेसाठी येणार आहे आणि धाव फलकावरती मात्र 15 धावा. 5 बाद 15 तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा होत्या, या षटकामध्ये 3 धावा आतापर्यंत. दुसऱ्या षटकामध्ये मला वाटतंय मात्र 3 धावा होत्या. इथे पुन्हा चांगला चेंडू आहे सुनील गोराड औदुंबरसाठी. नवीन फलंदाज आहे औदुंबर, अजून एका धावसंख्येवरती तो खेळतोय. 3 चेंडूचा सामना त्याने केलेला आहे. सुनील गोराड प्रभावी गोलंदाज आहे. आतापर्यंत मात्र 12 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. एक गडी देखील बाद केलेला आहे. यशस्वी गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये एकूण 2 फलंदाज बाद झालेले आपण पाहिले होते. तर सुनील गोराड यस बॅकफुट वरून कट करण्याचा प्रयत्न चेंडूला, मात्र एकच धाव तिथे येऊ शकते औदुंबरसाठी. 3 षटकांचा खेळ संपतोय. 5 बाद 16 रायगड स्टार्स. जरा स्पीड अप करा मॅच. दुसऱ्या जास्त गॅप ठेवू नका. हॅलो, 2 षटकांमध्ये अंतर कमी करा. मॅच लवकर लवकर षटक टाकून घ्या. 3 षटकांमध्ये 16 धावा आहेत. खरं तर 15 धावांचं 15 मॅचचं स्केड्यूल या पद्धतीने तयार झालेलं आहे. हो, चांगला फटका आहे लॉंगॉनच्या डोक्यावरून. इथे 6 धावा येतील. परफेक्ट शॉट, षटकार. औदुंबरच्या बॅट मधून या 6 धावा. 16 धावा होत्या यापूर्वी, आता होत आहेत 22. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये एका पाठोपाठ एक विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर हळूहळू उभं राहण्याचा प्रयत्न आहे. हो यष्टीरक्षकाकडून चेंडू जाईल बाजूला. एक धाव तिथे प्राप्त होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि थ्रोही तेवढाच उशिरानं. पुन्हा वेगवान थ्रो जरी केला असेल तरी देखील पुन्हा अधिक धावेची इथे शक्यता नाही आहे. आणि धावफलक आपण बघू शकतो येतोय 24 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 लॉस ऑफ 5. औदुंबर आणि अतुल डिंबळे ही जोडी मैदानामध्ये, ही भागीदारी हळूहळू सेट होते. दोघे नवीन होते ज्यावेळेस बॅटिंगला दोघेही आले होते. आता दोघेही जुळलेले आहेत मैदानामध्ये, त्यांची जोडी जमलेली आहे. 25 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. उजव्याच्या बाहेर स्क्वेअर कट, चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अडवण्याचा प्रयत्न सफल आणि मिळताय 4. राकेश माळीचे या षटकामध्ये धावा प्राप्त होत आहेत. 28 वरती 5 रायगड स्टार. चौथ्या षटकामध्ये 28 वरती 5 आहेत रायगड स्टार. राकेश माळी या षटकामध्ये थोडासा खर्चिला ठरतो. हो, काय सुंदर फटका आहे. कुठलं टेक्निक वापरलं त्याने बघितलं आपण, की आडव्या बॅटनं एका जागेवरती उभं राहून लांबून जाणारा चेंडू ऑन साइडला फिरवलाय. प्रेक्षकांना परत बघायला मिळाला पाहिजे हा फटका. युट्यूबचे प्रेक्षक रिवाइंड करून बघू शकतात. 29 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड स्टार. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 14 धावा प्राप्त होत आहे. षटकाची सांगता होईल. राकेश माळेचे या अगोदरचं षटक प्रचंड प्रभावी होतं, तिथे हॅट्रिक त्याने नोंद केली. मात्र या षटकामध्ये 14 खर्च करतोय. 2 षटकं टाकली, कोणतेही निर्धाव नाही. 17 धावा आणि 3 विकेट राकेश माळीनं इथे हस्तगत केलेले आहेत. रायगड स्टार 30 वर 5 चौथ्या षटकामध्ये. शेवटची 2 षटक आता इथे शिल्लक आहेत. अतुल डिंबळे 7 वरती तर औदुंबर 15 वरती नाबाद आहे. एक षटकार एक चौकार औदुंबरच्या बॅटमधून आपण सगळ्यांनी बघितलंय. शेवटची 2 षटकं नवीन गोलंदाजाला घेऊन पुढे यावं लागतंय या मॅच मध्ये. अजिंक्यतारा स्मॅशर्सला खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं होतं. पहिल्या 3 षटकांमध्ये 5 फलंदाज बाद करण्यात यश आले होते. मात्र त्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये भरपूर धावा या ठिकाणी राकेश माळीच्या षटकामध्ये खर्च झालेले आहेत. तर आपण एक चर्चा करत होतो मगाशीच. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं सकलेन मुस्ताकचं. सकलेन मुस्ताकने तेंडुलकर बद्दल असं सांगितलं होतं की 15 मिनिटं त्याने शांत मला बॅटिंग केली आणि त्याच्यानंतर तो मला मारायला लागला. उजव्या आयुष्याच्या बाहेर चेंडू आहे. इथे
यष्टी रक्षक खूप जवळ आहे स्टम्पच्या आणि त्यामुळेच एक धाव इथे प्राप्त होईल याचं 22. तर 31 वरती 5 रायगड स्टार. सकलेन म्हणतो की तेंडुलकर मला मारायला लागला, मग मी त्याला वेगवेगळे बॉल ट्राय केले. मी त्याला फ्लिपर टाकला, रॉंग वन टाकला, मी त्याला दुसरा टाकला, टॉप स्पिन टाकला, पण तो मला कुठल्याच बॉलला दाद देत नव्हता. चांगला फटका यावेळेस कव्हर्सला. आणि त्यानंतर मग मी गेलो इम्रान खानकडं. इम्रानला सांगितलं, इम्रान भाई माझी बॉलिंग तू बंद कर, कारण तेंडुलकर कसाच ऐकत नाहीये. मी त्याला सगळं ट्राय करून बघितलंय, परंतु तो सहजपणे मला खेळतोय. माझी गोलंदाजी आता बंद कर. बाहेरची कड आहे यावेळेस क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला अमोल. अडवणारे चेंडू, धाव प्राप्त होईल 1 धाव फलकावरती. 33 धावा 5 गडी बाद रायगड स्टार. तर एक असं असतं, तुमच्या लक्षात आलं असेल की तेंडुलकर कसा खेळ. सुरुवातीला तुम्ही शांत खेळा, अंदाज घ्या चेंडू कसा पडतोय, उसळतोय, आणि बघा त्या गोलंदाजाला व्यवस्थित रीड करा आणि मग त्याच्यावर अटॅक करा. जगातला किती महान गोलंदाज असेल, सकलेन मुस्ताक जर 16 वर्षाच्या सचिन तेंडुलकर समोर म्हणतोय की मला गोलंदाजी नकोय, तर ही प्रतिभा, ही विद्वत्ता, ही गुणवत्ता प्रत्येकामध्ये असू शकते. फक्त त्या गुणवत्तेला कोण कशी चालना देतोय, ती गुणवत्ता कशी बाहेर आणतोय, हे आपल्या कौशल्यावरती अवलंबून राहतं. इथे उंच फटका, टोले जंग फटका, लांब लचक शानदार षटकार. दुसरा बॉल दिला जाईल. तिथे चेंडू गवतामध्ये गेला असेल तर तिथेच राहू द्या, कोणी जाऊ नका आणायला. सरपटणारे प्राणी भरपूर असू शकतात तिथे, त्यामुळं अडचणीमध्ये कोणी बॉल आणायला जाऊ नका. चाळीस धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये अजून सुरू आहे. सुयोग रसाळ गोलंदाजी मार्कवरती पहिल्या 4 चेंडूमध्ये अप्रतिम राहिला होता तो टप्पा आणि दिशेमध्ये. मात्र त्यानंतर आपण बघितलंय की एक षटकार आलेला आहे अतुल डिंबळेकडून. उजव्या आयुष्या बाहेर होता चेंडू, स्क्वेअर ड्राईव्ह, हेलिकॉप्टर खेळायचं होतं, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळायचा होता, मात्र परफेक्ट बॅटवरती आला नाही. 2 धावा इथे अतुल डिंबळेला मिळतील आणि अतुल डिंबळे पोहोचतोय 13 चेंडूमध्ये 16. तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर रायगड स्टार 42 वर 5. मॅच नंबर 15 इज प्रोग्रेस नाव. 15वा सामना प्रहार प्रीमियर लीगचा आपण बघतोय. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रीमियर लीग मैदानामध्ये सुरू आहे आणि त्या अंतर्गत हा 15वा सामना आहे. कालच्या दिवसातला अखेरचा सामना आहे. काल 3 सामने आपण पोस्टपोन केले होते आजच्या सकाळच्या सत्रामध्ये, तर ते सामने या सामन्याबरोबर आपण कंप्लीट करतोय आणि यानंतर आजच्या दिवसातल्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. तर ज्या पद्धतीने आपण मॅचेस पुढे नेतोय, माझी विनंती असेल सगळ्या खेळाडूंना की आपण स्पीड अप करा, घाई करा, जरा जास्त वेळ मीटिंग नकोय. आता यानंतर टॉस होणार आहे. आजच्या दिवसातली पहिली लढत रत्नदुर्ग हिटर्स विरुद्ध जंजिरा फायटर्स या 2 संघामध्ये होणार आहे मॅच. संघनायक चला, रत्नदुर्ग हिटर्स, जंजिरा फायटर्स. गौरव पुराणिक आणि अजय पुराणिक आणि कोण, बाळा क्षीरसागर. कॅप्टन्सला विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. अतुल डिंबळे इथे बाद होईल. 6वा धक्का रायगड स्टार्सला 42 वरती बसतोय. तर अक्षय पोळला पहिलं यश या ठिकाणी प्राप्त होतंय. नवीन फलंदाज जरा ताबडतोब चला. आम्ही काल सगळ्यांना सूचना केल्या होत्या की 30 यार्ड सर्कल मध्येच आपल्याला क्रॉस करायचे फलंदाजाला.
43 वरती 6. निर्धारित वेळेमध्ये आपला डाव संपवणं हे प्रत्येक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी महत्वाचं आहे. चेंडू जर बाहेर जात असेल तर आपण नवीन चेंडू देतोय, म्हणजे तिथे वेळ अजिबात जात नाहीये. पण क्षेत्ररक्षकांनी जास्त वेळ घेऊ नये यासाठी काही वेगळा कायदा करता येतो का याच्यावरती सध्या चाचपणी सुरू आहे. आणि निश्चित मला वाटतं या पुढच्या मॅचमध्ये त्या कायद्याचं आम्ही इम्प्लिमेंटेशन करू. टॉस मोठा आहे इथे, मिड विकेटला 4 रन. 48 वरती पोहोचतायत रायगड स्टार 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खर तर एक वेळेस परिस्थिती होती 5 गडी बाद 11, 5 बाद 11 आणि तिथून पुढे धावा आता 6 बाद 48 आहेत. म्हणजे आपण म्हटलो की वादळ आलं होतं, परंतु वादळामध्ये शांत राहिले. वादळ जाईपर्यंत वाट बघितली आणि त्याच्यानंतर आपली नौका हळूहळू किनाऱ्यावरती घेऊन जात आहेत रायगड स्टार्स. औदुंबर आणि तुषार ही जोडी मैदानामध्ये खेळते शेवटच्या षटकामध्ये. काही चेंडू अजून शिल्लक आहेत. 49 धावा, अर्धशतक पूर्ण होईल 6व्या षटकामध्ये. 50 लॉस ऑफ 6, 1 टू गो. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे धावबादसाठी. पाठवलाय पंचांनी, ही धाव पूर्ण आहे का किंवा फलंदाज बाद आहे का हे सगळं बघितलं जाईल. तर बघा आपण काय करतो की निर्धारित वेळ संपली की सुरू करतो रिस्ट्रिक्शन. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतो, परंतु त्याचा फारसा परिणाम संघावरती होत नाही किंवा आपल्या संघाला रिस्ट्रिक्शन लागणार आहे म्हणून कुणी नॉट आउट, फलंदाज नाबाद आहे, 2 धावा मिळतील. कुणी वेगवान क्षेत्ररक्षण किंवा पटकन बॉल टाकण्याचा प्रयत्न करताना मी आजपर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुणी बघितलेला नाहीये. दुसरा एक निर्णय आयसीसीने आणलेला स्टॉप क्लॉक, तो इथे वापरणं थोडंसं अवघड आहे, त्यामुळं स्टॉप क्लॉक देखील आपल्याला वापरता येणार नाही. आणि आता एक निर्णय आहे तो म्हणजे पॉवर प्ले. वेळ संपली की पॉवर प्ले सुरू, अशा प्रकारचा कायदा आहे. आयसीसीने तोही आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आयसीसीने तो कायदा हटवला आणि आता सध्या आपण स्टॉप क्लॉक वापरलेला बघतो. तर या मैदानामध्ये भविष्यात आपण या पुढच्या मॅच नंतर स्टॉप क्लॉक अंत आणणार नाहीये, पण पॉवर प्ले वेळ संपल्यानंतर पॉवर प्ले इम्प्लिमेंट करण्याच्या बाबत विचार करतोय आणि थोड्या वेळामध्ये आयोजकांकडून तशा सूचना येतील. तर अजिंक्यतारा स्मॅशर्स विरुद्ध रायगड स्टार संघ 6 षटकांमध्ये त्याने धावा बनवलेल्या आहेत. 52 विजयासाठी 53 धावांची आवश्यकता आहे. तर यानंतर दोन्ही संघ नायक आपल्या समोर जोडले जात आहेत. तिथे गोपी जाधव सर उपस्थित आहेत. जाऊया टॉस बॉक्स मध्ये गोपी जाधव सरांकडे. येस, थँक्यू कमेंट्री बॉक्स. नेक्स्ट मॅच टॉस होईल जंजिरा फायटर्स वर्सेस रत्नदुर्ग हिटर्स. दोन्ही कॅप्टन्स माझ्या डाव्या बाजूला आहे बाळ क्षीरसागर, रत्नदुर्ग हिटर्स साठी संघनायक आहेत. उजव्या बाजूला जंजिरा फायटर्स अजय पुराणिक आणि टॉस कॉइन फ्लिप करण्यासाठी आमच्या सोबत आहेत रोहित नांदुरकर. प्लीज सर डू दी ऑनर. टॉस कॉइन फ्लिप केला जाईल. कॉल रत्नदुर्ग हिटर्सचा कॉल असेल. छापाचा कॉल. आणि काटा म्हणजेच जंजिरा फायटर्स अजय पुराणिकने टॉस जिंकलाय. अजय निर्णायक असेल, महत्व मॅच आहे आणि काय रणनीती असणार आहे? सर आम्ही पहिले बॉलिंग करू. या मॅच मध्ये समोरचा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा, एकमेकांचे चांगले मित्र, पण तो मैदानात एक चांगलं बॅटल रंगणार आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांची बॅटिंग बघून आम्ही त्यांना 75 पर्यंत आवडण्याचा प्रयत्न करू. विशिंग गुड लक अजय. या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. बाळा, आता बॅटिंग करायची. तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असतास आणि आता बॅटिंग करत असताना किती लक्ष उभारलं जाईल? सर मी टॉस जिंकून फिल्डिंगच घेतली असते आणि आम्ही त्यांच्या बॅटिंग अजय पुराणिक फॉर्ममध्ये त्याचा मी 70-75 करायचा प्रयत्न करेन. विशिंग यू ऑल दी बेस्ट. हस्तांदोलन करून दोन्ही कॅप्टन इथून जातील. दोन्ही कॅप्टनना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद रोहितजी. आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देतो. आपण मंचावर असं नसतं बा. तर टॉस बॉक्स मधून टॉसची अपडेट आहे. जंजिरा फायटर्सने टॉस जिंकलाय आणि पहिल्या डावमध्ये गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. थेट कमेंट्री बॉक्स मध्ये आता जोडले जाऊया. तिथे पुन्हा एकदा आपल्यासोबत आमचे एक समालोचक मित्र जोडले जातील. थँक्यू.
थँक्यू गोपी जाधव सर. पहिला डाव या ठिकाणी संपला गेला. दुसरा डाव आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. आपण पाहतोय मॅच एका बाजूला रायगड एका बाजूला अजिंक्य तारा अशा दोन टीम्स निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि विशेष करून अगदी आपण पाहिलं तर इथे पहिला डाव जो संपला पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं रायगड संघाने थोडीशी पडझड सुरुवातीच्या कालखंडामध्ये आणि ही पडझड सावरण्याचं काम करत असताना या 6 षटकांमध्ये आपण पाहिलं म्हणजे पहिल्या 3 षटकांचा विचार केला धावफलक अवघ्या तर अजिंक्य तारा संघ या ठिकाणी आता धावसंख्येचा पाठलाग करेल. 53 धावसंख्येचा पाठलाग त्यांनी या ठिकाणी करायचा आहे 6 षटकात अर्थात 36 चेंडूमध्ये. अक्षय आणि राहुल गोकाडे यांना आपण निश्चितप्रमाणे पाहतो. अर्थात PSI राहुल गोकाडे साहेब आहेत जे नॉन ट्रकच्या बाजूला स्ट्राईकला अक्षय. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय धावबाची संधी आणि आणि इथे तिसऱ्या पंचाकडे निर्णय कदाचित आलाय आलाय आणि फलंदाज सुरक्षित की असुरक्षित ते आपल्याला पाहिजे. डिसिजन पेंडिंग आहे. आणि एक गोष्ट लक्षामध्ये घ्या तुमच्यासाठी टायमिंग लावलेलं आहे. तुम्ही टायमर आता पाहू शकता ऑन स्क्रीन. आणि निर्णय अजूनही पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. अजून निर्णय आलेला नाही. पाहायचं आहे आता तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी काय येतोय त्यावेळेला पाहायचं आहे. आणि ऑन स्क्रीन इच्छेप्रमाणे आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय OUT आउट. सर राहुल कोकाडे अगदी आपण पाहतो या ठिकाणी संघासाठी कुठल्याही प्रकारचं योगदान न करता त्यांना शून्यावरती या ठिकाणी जे परतावं लागले. तर आता राहुल सरांच्या जागेवरती बॅटर आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. एक सुंदर वातावरण निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळतंय. आणि कालच्या राहिलेल्या ज्या मॅचेस आहेत त्या आत्ता म्हणजे आजच्या दिवसभरातला तिसरा सामना आहे आणि कालच्या लॉट्समधला शेवटचा. म्हणजे काल 15 मॅचेस आपल्याला घ्यायचे होते. आजही 15 मॅचेस आहेत आजच्या लॉट्समधल्या. पण काल 12 मॅचेस झाल्या आणि आज 15 मॅचेस आपल्याला परत एकदा पूर्ण करायच्या आहे. गोलंदाज तयार परत एकदा. यावेळेस फुलटा चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू पाठवले कव्हरला सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौका. एक फुलटा चेंडू होता जो कव्हरला या दरम्यान जो ढकलला आणि त्यावरती एक सूर्यप्रकाशचा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. अक्षय भोलेच्या बॅटमधून आलेला सूर्यप्रकाशचा चौकार आहे. धावसंख्या धावसंख्या 5. 53 धावसंख्यांचा पाठलाग करायचा आहे इथे अजिंक्य तारा स्मॅशर या टीमला. रायगड स्टार संघाने या ठिकाणी 52 धावा पहिल्या डावाच्या बनवलेल्या आहेत. 53 धावसंख्यांचा पाठलाग हे तितकं सोपं अजिबात नाहीये. परंतु अक्षयची कामगिरी पाहता आता कदाचित आव्हान सोपं होऊ शकतं. यावेळेस अगदी आपण पाहिलंय जी चर्चा आपण करत होतो क्षेत्ररक्षक नाहीये तिथे कोणी. लॉंगॉनला चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. हा लागोपाठचा दुसरा चौकार आहे. 4 रन. धावसंख्या निश्चितप्रमाणे लागोपाठच्या 2 चौकाराने 9 या धावसंख्येवरती अगदी आपण पाहतोय. अक्षय याच्यासाठी परत एकदा अतुल. यावेळेस चेंडू कव्हरला. ताकद नजाकत
आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला पोहोचलाय आणि धावसंख्येमध्ये आलेली आहे बरकत. षटकार 6 रन. टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालंय. चेंडू कव्हरला निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो त्या ठिकाणी खेळला गेला आणि तिथे अगदी आपण पाहिलंय एक षटकार आणि षटकाराच्या रूपाने अक्षयच्या खात्यामध्ये वाढ होईल. अक्षय पोहोचला 15 वरती आणि विशेष संघाची धावसंख्या सुद्धा 15 आहे. सगळ्या धावा अक्षयच्या आहेत. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पहिला टप्पा पडलाय का हे चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. आणि व्हाईट बॉलचा इशारा या दरम्यान पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त ज्यांचं आगमन या ठिकाणी होतोय या स्पर्धेचे असणारे सर्व आणि विशेष या ठिकाणी आदरणीय भूषण दूध सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भूषण सरांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आपण चर्चा करत होतो म्हणजे ज्यावेळेस सचिन सर पोहोचले तर प्रत्येक म्हणजे इथं क्रिकेटची स्पर्धा तर चालू आहे परंतु त्याबरोबर अगदी आपण पाहतो की गेटवरती सगळ्या मित्र म्हणजे सचिन सर आल्यापासून जवळपास 15-20 मिनिटं झालेले पण गेटवरती सगळ्या मित्रांची होणारी गर्दी त्यानंतरचं अगदी चर्चा आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय सचिन सर आता सुरुवातीला श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन अक्षय निर्मल सर निश्चितप्रमाणे. अक्षय सर छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन गारद या ठिकाणी आपण देऊया एकदा. सर सचिन सर तिथेच आपण पूजन करू. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलबंधूचा सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. ओम पते पर्वते नमः हर हर. यावेळेचा चेंडू शॉर्ट ऑन पूल गारद मिळाली आणि पुढच्या चेंडूवरती षटकार आलाय. ही एनर्जी आहे, हा षटकार आहे आणि म्हटलं जातं ना की छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. 6 धावा षटकार आलाय. धाबरका धावसंख्या 22. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा आणि 22 धावा 5 चेंडू झालेत. षटक क्रमांक अजूनही पहिला चालू आहे. परत एकदा मिडविकेटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती पोहोचलाय. एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने दाबालकरती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती पुढे जाऊन पोहोचेल. ती असेल आता 1 बाद 23 धावा. षटक क्रमांक पहिलं या म्हणजे संपलं गेलंय. महागडा ठरलाय गोलंदाज अतुल. ज्या गोलंदाजावरती आक्रमण करत असताना पहिला चेंडू आम्ही पाहिला. रणजी शिखर जरी आले असेल, राहुल कोकटे PSI जरी बाद झाले असतील पण अक्षय पोलने डाव सांभाळला आणि सांभाळत असताना त्याच्या बॅटमधून आलेले 2 षटकार 2 चौकार अतिशय महत्त्वाचे ठरताना पाहायला मिळालेत. आणि इथं अगदी आपण पाहतोय धावप्रगती धावसंख्या जी आहे ती 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 30 चेंडू आणि बनवायच्या 30 धावा. 5 ओव्हरमध्ये 30 धावा. पाहूया सामना क्रमांक 3. गोलंदाज नितीन अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. सामना क्रमांक 3 गोलंदाज नितीन आणि व्यासपीठावरती या स्पर्धेचे सर्व नाव आहे सचिन. इथे डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा होता. चेंडू काय बॅटवरती येताना पाहायला मिळाला नाहीये. इथे चेंडू डॉट येते.
काल जुन्नर तालुक्यातील ओतूर गावामध्ये क्रिकेटची स्पर्धा झाली. एक गाव एक टीम, मुरबाड वर्सेस ओतूर असा फायनलचा मॅच होते आणि तिथे 36 चेंडू 35 फक्त बनवायच्या होत्या. मॅच शेवटच्या 24 चेंडूत 11 बनवत असताना मॅच शेवटच्या 3 चेंडू 2 धावा आल्या होत्या. त्यामुळे इथे 29 चेंडूमध्ये 30 धावा, आता 28 चेंडू 30 धावा बनवायच्या आहेत. क्रिकेट आहे ते. आपण एक गोष्ट सातत्याने सांगतो की बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आता हा संघ आरामात मॅच जिंकेल, या संघाची धावासंख्या इतकी झाली आहे, या संघाने मात्र आक्रमण केलंय. पण ते आक्रमण करत असताना सातत्य सगळ्यात महत्त्वाचं राहत आणि या गोष्टी आता नवीन सांगण्याची गरज नाही आपल्याला. यावेळेस हलक्या हाताने चेंडू ढकललाय, गॅपमध्ये चेंडू आणि सूज विक्री केली होती. क्रिकेट चांगले क्रिकेट आहे. 2 चेंडू डॉट आलेत ना, पुढच्या चेंडूवरती सिंगल घेतली, नॉन ट्रॅकच्या बाजूला आलेत. 1 धाव, 10 प्रकार धावासंख्या 24 धावा आपल्याला जे पाहायला मिळतात. नितीन मांडवे आपण पाहतोय जे गोलंदाज आहे, गोलंदाजच्या मार्कवरती 24 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव फक्त अवांतरची आहे, बाकी 23 धावा अक्षय पोले यांच्या आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि आता नी बॅटर चैतन्य यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूया गोलंदाज नितीन चैतन्यासाठी कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतोय ते आपल्याला पाहायचंय. उजव्या हाताने मारा करेल, हलक्या हाताने चेंडू धडकला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, धावबाची संधी असेल, फिकी उशिरा आली आहे आणि तिथं अगदी आपण पाहतोय 1 धाव आरामात येताना पाहायला मिळाली. अक्षयची विकेट महत्वाची हे निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. परंतु एका बाजूने आपण म्हणतो ना, किल्ला सर करायचा असेल तर बुरुड ढासळणे गरजेचं असतं. अक्षयची विकेट जर येत नसेल तर त्याच्या बरोबर असणाऱ्या फलंदाजांना सुद्धा बाद करणं गरजेचं आहे. एक संधी होती इथे फलंदाज चैतन्य याला बाद करण्याची, जर नॉनट्रॅकच्या बाजूला कदाचित चेंडू फेकला गेला असता तरची गोष्ट आपण करतोय. परंतु तिथे 1 धाव आली, 10 प्रकार धावसंख्या 25 आहे. खुलबट टॅब्याचा चेंडू खेळला जाईल कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. धावसंख्या धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावसंख्या असेल आता 26 लास्ट ऑफ विकेट. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणे प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग अगदी आपण पाहतोय सीझन 12. वर्षात 2दा क्रिकेटच्या स्पर्धा होताना आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि उद्यापासून खुल्या गटातील संघ निश्चितप्रमाणे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी सुद्धा तितक्या ताकदीने होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय भारतातील अतिशय नामवंत खेळाडू, नामवंत संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तीन चेंडू डॉट आलेत, 3 सिंगल आल्या, षटक संपलं. आणि टीमला विनंती आहे, तुमच्या 2 ओव्हर टाकून दिल्यात किती मिनिटात? 12 मिनिटं निश्चितप्रमाणे घेतलेले आहेत. अर्थात डिसिजन पेंडिंगचा विषय जरी असेल तर मॅक्झिमम किती वेळ गेला असेल? 2 मिनिटं. ते आपण मायनस 10 मिनिटं तुम्ही 2 ओव्हरला घेतलेली आहेत आणि तुम्हाला 4 मिनिटात 1 षटक कंप्लीट करायचं. त्यामुळे तुम्हाला मॅच थोडीशी स्पीडअप करावीच लागेल, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. नवीन गोलंदाज आता सूरज. आणि इथे जसा सूरज आला मैदानाच्या आत त्याने अक्षय पोलची विकेट घेतली. मोठी विकेट आली आहे, मोठा फलंदाज बाद झालाय. ज्याने डाव सांभाळला होता त्याला मात्र परतावं लागले. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2. सूरजने टाकलेला चेंडू आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलंय सूरजने चेंडू टाकल्यानंतर अक्षय पोलची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि एस्टनच्या पाठीमागे यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडणारा ब्रह्मानंद याने घेतलेला झेल. आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलंय म्हणजे झेल घेताना ब्रह्मानंद आपण याला पाहिलंय आणि टीमला आनंद होताना पाहायला मिळतोय. कारण विकेट अक्षय पोलची होती, त्याच्या बॅटमधून षटकर चौकारांची आतिषबाजी झाली. त्याच्या बॅटमधून अगदी आपण पाहिलं की
पहिल्या 2 षटकांमध्ये पुढच्या मॅच पासून एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, आपण एक नियम कडक करणार आहोत. पुढच्या मॅच पासून जर दिलेल्या टाइम मध्ये तुम्ही जर ओव्हर कंप्लीट केल्या नाही तर पॉवर प्लेचा नियम वापरला जाईल, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. वेळेत जर तुमची षटकं टाकून झाली नाही तर तुम्हाला पॅनलाइज म्हणून पॉवर प्लेचे नियम वापरले जातील. त्यामुळे फिल्डिंग टीमने ही गोष्ट लक्षामध्ये घ्या की मोक्याच्या क्षणी जर आपल्याला अशा नियमांना सामोरं जावं लागलं तर संघ अडचणीत येऊ शकतो. इथे चेंडू अगदी आपण पाहिला खूप चांगला होता. इष्टरक्षक ब्रह्मानंदचं कौतुक झालंय. पुढच्या चेंडूवरती त्याला दृष्ट लागली, चेंडूत आला नाही, बाईकच्या पण एक सिंगल आली. धापरेकर धावसंख्या असेल आता 27. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक 3 चालू असताना. आणि आता समीकरण जर अगदी आपण पाहिलं तर चेंडू बाकी राहिलेत 21 धावा बनवायच्या 26. 21 चेंडूमध्ये 26 धावसंख्यांचा पाठलाग या ठिकाणी जर करायचा आहे. सूरज आल्यानंतर अगदी आपण पाहतोय की एवढा वेळ संघ अंधारात होता असं आपण म्हणूया. थोडंसं अडचणीत इच्छेप्रमाणे संघ सापडत होता, परंतु त्यानंतर अगदी आपण पाहिलंय की सूरज आल्यानंतर अंधारात सापडलेला रायगड स्टारचा संघ हा थोडासा प्रकाशमय झालाय. या सूरजची रोषणाई आपल्याला पाहायला मिळाली. या अगोदरचा चेंडू अगदी आपण पाहिलं चैतन्य याने स्विचिचा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस दूरवरून चेंडू खेळला, चेंडू पोहोचला त्याने कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, एक धाव आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नकार दिला गेला आणि त्या दरम्यान एकाच धावसंख्येत समाधान मानलंय. चैतन्याच्या धावसंख्येत होईल वाढ. चैतन्य पोहोचलाय 2 वरती. संघाची धावसंख्या 28 आहे. 53 धावसंख्येचा पाठलाग इथे अजिंक्य तारा स्मॅशर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धा परीक्षेमध्ये असणारे जे सगळे विद्यार्थी अगदी आपण पाहतोय, जे सचिन सरांच्या त्यांच्या संपूर्ण टीमच्या आधिपत्याखाली वाढलेत, कामगिरी करताना पाहायला मिळाले. इथं लॉंग ऑफला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली पोहोचलाय, सुरेख झेल. त्यानंतरचं सेलिब्रेशन नितीन याने घेतलाय झेल आणि फलंदाज क्रमांक सुद्धा बाद होईल 3. लॉंग ऑफला चेंडू खेळला होता, नितीन थोडासा पुढे पण आला होता आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलंय की तो चेंडूवरती जात एक सुंदर झेल घेताना पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक 3 आहे. 3 बाद 28. 3 षटकं संपलीत. पहिल्या षटकात 23 धावा होत्या. पहिल्या षटकात 23 धावा होत्या. त्यानंतरचं दुसरं षटक जर अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये नितीन यांनी जे षटक टाकलं त्या गोलंदाजाने अगोदरच्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या फक्त 3. नितीनने 3 धावा दिल्या. त्यानंतर 26 धावा झाल्या 2 षटकात. आणि आता इथे जर अगदी आपण पाहिलं या तिसऱ्या षटकात धावा फक्त 2 आल्यात आणि प्लस विकेट पण येताना पाहायला मिळाली. नितीन प्रतिता गोलंदाजीवरती तयार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 25 धावा संख्येचं लक्ष आहे. 3 षटकात 28 झाल्यात, 3 षटकात 25 अजूनही वाढवायचे आहेत. नितीन गोलंदाजीवरती तयार आहे. समोर चैतन्य, नॉन ट्रॅकच्या बदला शुभम, उजव्या हाताने मारा केला जाईल. बॅक पुढलं सरकत चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता चैतन्याचा, बॅटमध्ये चेंडू येऊ शकत नाहीये. अजिंक्य तारा स्मॅशर संघ तेव्हाच या टीमच्या गोट्यामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण होईल ज्यावेळेस चैतन्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील. चैतन्यमय वातावरण जर बनवायचं असेल तर त्यासाठी चैतन्याला मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करावी लागेल, त्याशिवाय त्या पर्याय नाही. 3 विकेट आल्यात. शुभम आणि चैतन्य या दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी वाढली गेली. 17 चेंडू आणि 25. गोलंदाज तयार आहे. यावेळेस बॅक पुढलं सरकत चेंडू मिड विकेटला खेळला गेलाय. त्या दरम्यान एक धाव आरामात आली आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावसंख्या 29. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
नितीन तयार. 9च्या सरासरीने अजूनही धावफलक बनवायचा आहे. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट. ब्रह्मानंद चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि शुभमला सुद्धा परतावं लागेल. धक्का क्रमांक 4. शुभम बाद झालाय आणि आता शुभमच्या जागेवरती राकेश माळी याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 4/29 वरती धावफलक. अजिंक्य तरा स्मॅशर. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. रायगड स्टार एक जबरदस्त कामगिरी. हे कमबॅक आहे. म्हणजे 52 बनवल्या, 53 बनवत असताना पहिल्या षटकात 23 धावा आल्या. 30 चेंडू 30 धावसंख्येचा सामना. आता इथं सामना पोहोचलाय. शेवटचे चेंडू शिल्लक 15 धावा बनवायच्या आहेत. 24 म्हणजे 30 चेंडू 30 असताना पुढच्या 15 चेंडू धावा आल्यात फक्त 6. हलक्यातून चेंडू ढकलला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव तर आली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होईल. तिथे अगदी आपण पाहतोय धावबाची संधी. तिथे चेंडूची विकी थोडीशी उशीर आली. 2 धावा आल्या. 2 धावसंख्येचा धावफलक 31 वरती 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर वातावरण आहे. परत एकदा शरीरावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी जागेवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न. कुठल्या प्रकारचा फुटवर्क किंवा शॉर्ट ऑन पुलचा फटका म्हणावा किंवा अगदी आम्हाला पाईन स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारचा प्रयत्न केला गेला नाही. फलंदाज राकेश माळी या फलंदाजाकडून. समीकरण बदलले. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 13 आणि बनवायचे आहेत 22 धावा. 13 चेंडू आणि 22 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. यावेळेस स्कोरकटचा फटका आहे. चेंडू कॅपमध्ये खेळलाय. हुटती तिथे खूप मोठी दरार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. थँक्यू डीजे. 4 षटकं संपली. 4/35 धावा धावफलकावरती आतापर्यंत ज्या बनवल्या गेल्यात. शेवटचे 12 चेंडू बाकी राहिलेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 18 धावसंख्येचं लक्ष गाठायचंय. 12 चेंडू आणि 18 धावसंख्येचा पाठलाग अजून या दरम्यान तो करायचा आहे. पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये एक खेळाडू जो पोहोचलाय. पण नुसतं पाणी नसेल. आता हे या पाण्याबरोबर थोडंसं कानमंत्र असेल. काय करायचंय. उर्वरित 12 चेंडू 18 तर बनवायचे आहेत. या दोघांसाठी कॅप्टनने किंवा त्याच्या पाठीराखीने जे काही कानमंत्र दिले होते ते कानमंत्र निश्चितप्रमाणे पोहोचले गेलेत. पण या कानमंत्रांचा काय फायदा होणार आहे ते आपल्याला पाहिजे. गोलंदाजीवरती परत एकदा सूरजला पाचारण केलं गेलंय. ज्या सूरजने याच्या अगोदर 2 धावा खर्च करत एक रन खर्च करत 2 विकेट त्यांनी ज्या घेतल्या होत्या तो सूरज आपल्याला पाहायला मिळेल जो आता गोलंदाजी मार्कवरती आहे. 9ची सरासरी इथून पुढे राखायची आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. नेक्स्ट मॅच. इथं बेगीच कानमंत्राचा झालेला फायदा आणि चेंडू पाठवला सरळ सीमारेषेच्या बाहेर. चैतन्याच्या बॅट मधून येतोय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. हे होईना बात. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू टाकले. 6 चेंडू टाकून धावा किती दिलेत? 1. आणि आता काय घडलंय? एका चेंडू 6 आल्या. हे क्रिकेट आहे.
परत एकदा यावेळेचा चेंडू मात्र लॉंग ऑफला सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक, खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. 6 रन. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय गोलंदाजावरती केलेला हा पलटवार, आणि मी जे अकॅडमी शिकलोय त्या अकॅडमीचं नाव आहे प्रहार. हा होता पलटवार. 2 आले षटकार. परत एकदा आणि इथे सामना संपवलाय. 3 चेंडू 3 षटकार, मॅच फिनिश. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय एक जबरदस्त षटकार, आपल्याला 3 षटकार जे पाहायला मिळालेत, आणि त्यासाठी निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला 500 रुपयाचं बक्षीस पाहायला मिळेल. सचिन डोळे मॅथ्स अँड रीडिंग अकॅडमी यांच्या माध्यमातून प्राइज आहे 500 रुपये. 3 षटकार खेळलेत चैतन्य आणि दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करून घ्या. आणि आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये निश्चितप्रमाणे आपल्याला प्रतिसाद जोडले जाणार आहेत. तत्पूर्वी आपण निश्चितप्रमाणे मॅच समरी जर पाहिली, रायगड स्टार औदुंबर गावडे यांनी 15 चेंडूत 25 बनवल्या. त्यानंतर 13 चेंडूत 16 धावा अतुलच्या होत्या, 2 चेंडूत 6 धावा नितीनच्या होत्या, 2 चेंडूत 1 धाव तुषारची होती.